आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी तृतीयपंथीयांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी या मागणीचा विचार केला नाही तर आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असा इशारा तृतीयपंथीय मैत्री संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मयुरी आळवेकर आणि सेक्रेटरी शिवानी गजबर यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तृतीयपंथीयांच्या मैत्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील घटकांना प्राधान्य उमेदवारी द्यावी। तृतीयपंथीयांमध्ये केवळ प्रतिनिधित्वाची पात्रता नाही तर जनतेशी जोडून राहण्याची आणि त्यांच्या प्रश्नावर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे। याचा राजकीय पक्षांनी विचार करावा। समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांकडे पाहिलं जातं। शासन स्तरावर तृतीयपंथीयांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही। सन 1965 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील देवदासी तृतीयपंथी समाजातील बाळू चौगले यांनी निवडणूक लढवली होती। त्यानंतर तब्बल 3 दशकात तृतीयपंथीयांना कुठेही संधी दिलेली नाही। कोल्हापूर जिल्ह्याला शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलाय। या जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी नेहमीच दुर्लक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपंथीय समाजातील उमेदवारांना संधी द्यावी, अन्यथा तृतीयपंथीय समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढू असा इशारा मैत्री संघटनेच्या सेक्रेटरी शिवानी गजबर यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे। या पत्रकार बैठकीला अध्यक्षा मयुरी आळवेकर, अमृत आळवेकर, सुहासिनी आळवेकर, अंकिता आळवेकर उपस्थित होत्या।